सकाळी सकाळी उठलो तर एक न्यूज बघितली, अजित पवारची डेथ झाली विमान क्रॅशमध्ये. कशी झाली, काय झाली बघूया. राजकीय आणि सामाजिक जीवनातला आता काळा दिवस. आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजितदादा पवार ते सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावे. पण दुर्दैवानं ती धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली आहे. अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण खूप बेचव आणि आळणी. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवासा वाटणारा नाही. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचं एक नातं होतं आणि त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावं हा एक विचित्र योगायोग आहे. श्रद्धांजली त्यांना कधी व्हावी लागेल असं कधी मनात आलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की कॅबिनेटला पूर्ण तयारी करून देणार आहे ते मंत्री. तर तुम्ही बघितलं आता अजित पवारांची न्यूज जी मी दाखवली तुम्हाला, त्याच्यासाठी एक लाईक, कमेंट आणि एक फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा भावपूर्ण श्रद्धांजली.